एक महत्त्वाची अपडेट दिल्लीतल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क झालेलं आहे। कॅनॉट पॅलेस परिसरातील दुकानं आज बंद ठेवण्याचे निर्देश दिले गेलेले आहेत। कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी दुकानं बंद केली गेलेली आहेत आणि याच संदर्भातली दृश्य पाहतोय। याच संदर्भात पुढारी न्यूजनं एक रियालिटी चेक केलेला आहे, आपण पाहूया। राजधानी दिल्लीमध्ये कॅनॉट प्लेस परिसर जो आहे तो मध्यरात्रीपर्यंत खरं तर गजबजलेला असतो। मात्र जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या परिसरातली सगळी दुकानं, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि शोरूम्स बंद करण्याचे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले होते आणि त्यानंतर आता आपण पाहतोय बऱ्यापैकी शांतता या संपूर्ण कॅनॉट प्लेस परिसरामध्ये पाहायला मिळते। रात्रीचे 9 वाजलेले आहेत आणि हा रियालिटी चेक आहे पुढारी न्यूजवर, कारण बरीचशी शटर्स जे ती डाऊन असल्याचं चित्र या परिसरामध्ये पाहायला मिळतंय। प्रामुख्यानं प्रवासी असतील किंवा पर्यटक असतील हे मोठ्या संख्येनं या कॅनॉट प्लेस परिसरामध्ये येत असतात। तरुण तरुणी देखील येत असतात। मात्र कॅनॉट प्लेस परिसरापासून अवघ्या काही अंतरावर जे आंदोलन सुरू आहे जंतर मंतरवरचं, त्या पार्श्वभूमीवर प्रामुख्यानं हा निर्णय घेण्यात आला आणि ही सूचना जी आहे ती जारी करण्यात आली होती। आणि त्यानुसार आता आपण पाहतो ही सगळी दुकानं जी आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत। त्यामुळे सध्या पूर्णपणे शुकशुकाट जो आहे तो कॅनॉट प्लेस परिसरामध्ये आत्ता आपल्याला पाहायला मिळतोय। महत्वाचं हेच आहे की सगळ्यांनी प्रतिसाद दिलेला आहे असं म्हणता येईल, सगळ्या दुकानदारांनी आणि सगळ्या व्यापाऱ्यांनी। त्यामुळं एकीकडे हे आंदोलन सुरू असताना जो निर्णय घेतला गेला होता तो नेमका कशासाठी आहे याचं मात्र अजून गूढ उकललेलं नाही। मात्र कदाचित आंदोलनकर्ते या भागात येऊन हिंसाचार करू शकतात अशी एक शक्यता वर्तवली जात होती आणि त्यामुळेच मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करत हे निर्देश जे आहेत ते देण्यात आलेले होते दुकानं आणि शॉप्स सगळे बंद करण्याचे। त्यामुळे त्याला मोठा प्रतिसाद जो आहे तो कॅनॉट प्लेस परिसरामध्ये मिळालेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुखसह मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।